आई आई मला खूप भीती वाटतेय ग. खरंच वहिनीने असं काही केलं असेल? गौरी असं करणार नाही. माझं मन मला सांगते सगळं ठीक होईल. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. आदेश साहेब, तुम्ही कधी पोहोचला कार्यक्रमाला? मी ॲक्च्युली जेला थोडंसं वेळ होतो ऑफिसमध्ये, म्हणून मी डायरेक्ट गेलो. एक्झॅक्टली किती वेळ लागला? ऑफिसपासून साधारण अर्धा तास लागतो. हो, म्हणजे आदेश त्या कार्यक्रमाला आला, आणखीन त्यानंतर कुमार निघून आला, आणि मग रात्री आम्ही सगळेच घरी आलो. कुमार साहेब, तुम्ही कसे काय अचानक घरी आलात? आलो घरी. नाच गाण्याचे कार्यक्रम बघायला नाही आवडत. मग जायचं कशाला? नाही, फुकट टायमाची खोटी. आई पप्पांसोबत जाणं भाग असतं. या घरचा ड्रायव्हर आहे ना मी. बरं, तुम्ही डायरेक्ट घरी आलात का एखादं मित्र मैत्रीण वगैरे? हां, नाही, घरीच आलो. अर्ध्या पाऊण तासात तुम्ही घरी आला असाल ना? मग हो, नाही आलं तेव्हा एकंदरीत हवेलीची परिस्थिती काय होती? म्हणजे हारबाने जसं कोणाला तरी पाहिलं तसं तुम्ही कोणाला पाहिलं? मी घरी आलो तेव्हा घरचे सगळे दिवे बंद होते. वहिनी त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. मी माझ्या खोलीत गेलो, दरवाजा बंद केला आणि मी झोपलो. अच्छा, म्हणजे वहिनी साहेब झोपल्या होत्या याची खात्री करून घेतली तुम्ही? अहो, काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला काय कळतंय का? मी कशाला जाऊ त्यांच्या खोलीत? इन्स्पेक्टर, ही चौकशी जरा जास्तच होतीये. हे बघा, मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज. बाईसाहेब, तुम्ही विचार करून ठेवा, चांगलाच विचार करून ठेवा. पाहिजे तर तुमचं एकट्याचं स्टेटमेंट घेतो मी. जे काय असेल मनात ते ढसा ढसा बोलून मोकळं व्हा. तुम्हाला या खेंट्यातून सोडवायची जिम्मेदारी माझी. पण जर का मी माझ्या पद्धतीने गेलो ना, लई भारी पडेल. इन्स्पेक्टर, येतोय बाबासाहेब. नाही, या वेळेला पुरावा नाही माझ्याकडे, पण नेक्स्ट टाइम येईन ना, रगड पुराव्यानिशी. जयसाहेब, ह्या उपर तुम्हाला काय बोलायचं असेल, बार्गेनिंग करायचं असेल, फोन नंबर आहे ना माझा. गौरी, खरं सांग. अगदी खरं. खरंच कधी तुझ्या हातून काही? जय, जय, तू सुद्धा? गौरी, रिलॅक्स. गौरी, तू इथे जे काही बोलशील ते फक्त तुझ्या आणि माझ्यात राहील. विश्वास ठेव, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मी वचन देतो तुला. काय करायचंय तुझं वचन? मी पुन्हा पुन्हा सांगतेय की राकेशच्या खुनाशी माझा काहीही संबंध नाहीये. तो मित्र होता माझा, आणि सगळे माझ्यावरच संशय का घेतायत? आणि जय, जय, तू सुद्धा? ट्राय टू अंडरस्टँड गौरी. तुझ्यावर भलते सलते आरोप होत आहेत. खरं खोट्याचा प्रश्नच येत नाही. तुला जर यातून बाहेर काढायचं असेल तर तुला मला नीट सांगावं लागेल. अरे पण मी काय सांगू तुला? मला काहीच माहिती नाहीये. मी डोकं फुटेल आता माझं. गौरी, मी जीव देऊ का? गौरी, मी तुला मदत करायचा प्रयत्न करतोय. तुला माझी मदत करायची असेल ना जय, तर एकच कर फक्त.
बोला जयसाहेब. मला एवढंच म्हणायचंय, रादर माझी खात्री आहे, गौरी निर्दोष आहे. राकेशच्या खुनाशी तिचा काहीही संबंध नाही. आता तुम्हाला जसं बायकोची बाजू घेणं भाग आहे, तसं आम्हाला कायद्याची बाजू घेणं भाग आहे. नाही, आमची मजबुरी समजून घ्या. कसबे साहेब, तुम्ही साप समजून भलत्याच ठिकाणी झोपत बसल्यात, हे तुम्हालाही माहिती आहे, हो ना? अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती होतो जयसाहेब. पण काय ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेला ती पुढे सोडायला पाहिजे. न काय ना जयसाहेब, शेवटी पोलीस सुद्धा एक माणूसच आहे हो. त्याला पण पोट आहे. काय करावं अशी इच्छा आहे आपली. ते तुम्ही बघा. माझा गौरीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी जोवर तिच्या पाठीशी आहे ना, तोवर जगातला कुठलाही कायदा तिला हात लावू शकत नाही. तुम्ही असं बोलल्यावर आपला कॉन्फिडन्सच गेला राव. मग करायची का फाईल बंद? मी काय बोलणार? काय करायचं ते तुम्ही ठरवा. मला एवढंच सांगायचं की उगाच भ्रमात राहू नका. जयसाहेब असं काय करतं हो? बसून बोलू की. गैरसमज दूर व्हायला किती वेळ लागतोय? समजून घेऊ एकमेकांना. या. कसा असतोय बघ नील. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आमचे नीलराजे एकदम हुशार आहेत, हुशार है ना. आणि शूर आहेत, शूर. कोणासारखे? पप्पांसारखे, जयराजांसारखे. काय हो ना गौरी? काय झालं गौरी? गप्प कायस तू? काय माहिती नील मोठा होईपर्यंत मी असेन की नाही. गौरी, असं का विचार करतेस? आता चांगला विचार करायचा, प्रसन्न राहायचं, कळलं? मला कळतंय रे, पण मनातली भीती जात नाही. असं वाटतंय की आता मला फाशी होणार, मी मरून जाणार. तुला सांगितलं ना, आता पोलिसांची भीती मनातून काढून टाक. प्रश्न पोलिसांचा नाहीये, पण हे कोडं सुटल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. कोण करतंय हे सगळं? कशासाठी? पुन्हा सुरू झालं. अरे मी कुणाला सांगू जय? मला खूप भीती वाटतेय. मला रात्री बेरात्री भास होत आहेत. कोण आहे? राधा, इकडे बघ, इकडे बघ. तू इकडे काय करतेस? आणि हा काय अवतार केलाय? ते ना मला दीपांनी जबरदस्तीने नटवलं. म्हणाली वहिनीला दाखवून ये. हे बघ, रात्री बेरात्री इथे फिरत जाऊ नकोस. आणि अंधार पडल्यानंतर हवेलीत तर अजिबात फिरायचं नाही. आधीच मनस्तप काही कमी नाहीये. मी कुठे फिरते? कामासाठी आले होते ना मी. जे फिरतात त्यांना बोल ना. नाही तर काय, फिरता भलताच कोणीतरी आणि बोलणी बसतात मला. का ग गौरी?